वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी आज अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। स्थानिक मतदार केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले। मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्याच्या निवडणुकीत एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे। आता जनताच नेत्यांना धडा शिकवत आहे। ज्या ठिकाणी पैसे वाटण्याचे प्रयत्न झाले तेथे जागरूक नागरिकांनी त्यांना विरोध केला आहे। काही ठिकाणी वाटण्यात आलेल्या साड्या महिलांनी जाळल्या तर पैसे घेऊन आलेल्यांना हकलून लावण्यात आल्याच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी हे लोकशाहीसाठी शुभ संकेत असल्याचे सांगितले। दरम्यान प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की निवडणुकीदरम्यान मूळ मुद्दे भरकटवण्याचे प्रयत्न झाले असले तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांनाच प्राधान्य दिले आहे। ज्यांनी जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली त्यांनाच मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। एकंदरीत व्यक्त होते आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही। तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने, असं मी त्या ठिकाणी बघतोय। मुंबईचं चित्र काय राहणार वाटतं? मिक्स राहणार। महाराष्ट्रात पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामाऱ्या हे खूप वाढले। तुम्ही पहिली निवडणूक पाहिली तर काय म्हणजे असं का होतंय महाराष्ट्रात? एका बाजूला असताना पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करतात त्यांना हकलतात आहेत असंही चित्र आहे। त्यामुळे मी असताना ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो। अगोदर जे आहे ते ठीक आहे, काही एरियांमध्येच काही ठिकाणी वाटलं जात होतं। आता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असे एकंदरीत मला दिसतं। ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणारा पाकिटं घेऊन गेले, तिथे असणारा महाराष्ट्रभरातल्या असणाऱ्या अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायट्यांमधनं पळून लावलं त्यांना। त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। ताई, महाराष्ट्रात राजकीय हस्तक्षेप जास्त वाढला निवडणुकांमध्ये आणि निवडणुका वेगळ्या वळणावर गेल्या असं वाटतं का तुम्हाला? निवडणुका हा मुळात राजकीय मैदानच आहे। त्याच्यामुळे कुठल्याही स्तरावरची असली तरी ती सत्ता संपादन करणं हे तर कुठेही चालूच राहणार आहे। पण मला असं वाटतं की महानगराची इलेक्शन ही खरी जमिनीवरची लढाई आहे आणि त्यामुळे जमिनीवर उतरून काम करणाऱ्या उमेदवाराला जास्ती प्राधान्य लोक देतील। मुद्दे भटकत चालले आहेत ते काही मुद्दे सोडून धर्मावर संपूर्ण मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्या ज्यात कोणीही मुद्दे भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न ज्यांनी उचलले त्याला प्राधान्य दिलंय। किंवा तुम्ही जरी नेत्यांची भाषणं पाहिली आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहिला तरी स्थानिक मुद्द्यांना जे नेते मांडतायत ते उचलून धरले जात आहेत असं संपूर्ण महाराष्ट्रभर चित्र दिसतंय।